नांदेड महानगरपालिकेच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाचा लोकार्पण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती, ज्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली। बघूया याविषयीचा एक सविस्तर वृत्तांत। नांदेड शहरातील श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम परिसरात असलेले डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह हे सांस्कृतिक कार्यक्रमांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे। अनेक वर्षांपासून नांदेडकरांच्या सांस्कृतिक गरजा पूर्ण करणाऱ्या या प्रेक्षागृहाचे आता आधुनिक सुविधांसह नूतनीकरण करण्यात आले आहे। या नूतनीकरणामुळे प्रेक्षागृहात अत्याधुनिक ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, आरामदायी बैठकी व्यवस्था, प्रशस्त रंगमंच आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत। नांदेड महानगरपालिकेने शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे। या लोकार्पण सोहळ्याला खासदार अशोक चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण आणि खासदार अजित गोपछडे यांसारख्या प्रमुख नेत्यांची विशेष उपस्थिती होती। या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि फीत कापून प्रेक्षागृहाचे रीतसर लोकार्पण करण्यात आले। यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी या प्रेक्षागृहामुळे नांदेडच्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्राला नवी उभारी मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे। लवकरच या प्रेक्षागृहात विविध कलात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, ज्यामुळे नांदेडकरांना उच्च दर्जाच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेता येईल। महानगरपालिकेच्या वतीने नांदेडमध्ये हे शंकरराव चव्हाण सभागृह याचं नूतनीकरण करण्याचं आणि त्यातून त्याचं उद्घाटन करण्याचा मनोदय हा आयुक्त महापालिका यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला होता आणि त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये या सभागृहाचं आज पुनर्लोकार्पण ज्याला म्हणू ते करण्यात आलेलं आहे। अति सुंदर प्रेक्षागृह झालं आहे। साधारण 850-900 क्षमता असलेलं हे अद्यावत असं वातानुकूलित सभागृह झालेलं आहे। नांदेडवासीयांची गरजही होती ते चांगलं मेंटेन व्हावं अशी आमची भावना आहे। नांदेडच्या वैभवामध्ये भर टाकणारी वास्तू अगोदर होतीच, पण ते अद्यावत झाले हे लोकांसाठी अतिशय चांगली बाब आहे। गेल्या 20 वर्षापूर्वी आपण या नाट्य संमेलन घडवलं होतं आणि नांदेडकरांना फार मोठी मेजबानी होती। तेव्हापासून असं काही घडलेलं नाही। आता राजकीय नाटकं चालूच असतात, बाकीच्या नाटक करण्याचा प्रयत्न करू आम्ही। नांदेडमधील नूतनीकरण झालेल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्या लोकार्पण सोहळ्याचे सविस्तर वृत्त आपण बघितलेत। या प्रेक्षागृहामुळे नांदेडच्या सांस्कृतिक विकासाला नक्कीच गती मिळेल अशी अपेक्षा आहे।